हा, आता बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडत असेल बघा, की आपल्या घरातला जो कुत्रा आहे, ओके, तो दिवसाही झोपतो आणि रात्री झोपतो. काही झालं, गेला बाहेर, आला, परत झोपला. ओके. मांजरीचं पण तसंच आहे बघा. मांजर पण जास्तीत जास्त झोपायचा प्रयत्न करते. हा, आणखी एक, मांजर ज्यावेळेस तुम्ही हातात घेता आणि तिला कुरवाळता, त्यावेळेस ते गुर्र आवाज करते. ओके. आता तो आवाज का करते, किंवा कुत्रा आणि मांजर पटकन येऊन झोपतात का, त्याचं एक गूढ आपण बघू काय येते. ओके. चला, आता हे सगळं सांगण्यामागे माझं कारण आहे. परत आपण आपल्या बॉडीवर येणार आहोत. ओके. अगोदर तुम्हाला आता याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये स्वेटिंग सांगितलं, त्याच्याच संदर्भात हे. ओके. आता प्राण्यांचं बघू अगोदर. कुठल्या प्राण्यांचं? हॉट ब्लडेड ॲनिमल. आता हॉट ब्लडेड ॲनिमल, ओके, आपण म्हणतो ना गरम रक्ताचे प्राणी. आता कोण कोण आहेत गरम रक्ताचे प्राणी? जे सगळे कार्निवोरस आहेत ते, म्हणजे जे मांस खातात ते. कुत्रा, मांजर, वाघ, सिंह, जेवढे काय असतील, हायना वगैरे, जेवढे काय मांस भक्षण करतात ते सगळे प्राणी हॉट ब्लडेड. आता तुम्ही म्हणणार हॉट ब्लडेड म्हणजे किती टेम्परेचर सर? त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर 101 म्हणजे 100च्या वरती असते बघा. 100 आणि 100च्या वरती 101 टेम्परेचर असते. आपला जर 101 वर ताप गेला पोराचा, तर आई बोलते अरे पट्टे ठेवा, हे करा, डॉक्टरकडे घेऊन जा. बरोबर. तसा ह्या या हॉट ब्लडेड प्राण्यांचा ताप किंवा बॉडीचं टेम्परेचर 101 कायम असतंय, मेंटेन करतात ते त्या रेंजमध्ये. आता आपलं किती असतं टेम्परेचर ते पण सांगतो. आपलं टेम्परेचर असतं 97-98. ओके. फॅरनहाईट बोलतोय मी, डिग्री सेल्सिअस नाही, नाहीतर 100 डिग्रीला पाणी उकळतंय. ओके, फॅरनहाईटवर. आता बघू आपण हॉट ब्लडेड ॲनिमल्स. मग त्यांचं पहिला प्रश्न आहे, त्यांचं एवढं हाय टेम्परेचर का असतं बॉडीचं? ओके, तेच आपण बघू. त्यांचं हाय टेम्परेचर का असतं माहिती आहे तुम्हाला? कारण ज्या वेळेस त्यांना प्रे म्हणजे जे शिकार आहे त्यांची शिकारीवर हल्ला करायचा असतो, त्यावेळेस क्विक ऍक्शन लागते, फास्ट रिफ्लेक्स. पटकन जर झडप मारली तरच ती शिकार त्यांना सापडणार आहे. त्यांचं शरीर जर असं हत्तीसारखं किंवा गेंड्यासारखं असलं, हळूहळू पळणारं, जास्त पळता येणार नसतं, त्यांना आयुष्यात शिकार कधी सापडणार नाही. शिकार जर नाही सापडली तर काय होईल? भुकेने मरून जातील बिचारे. म्हणून निसर्गाने त्यांचं जे ब्लड आहे त्याचं टेम्परेचर हाय ठेवलंय. आणखी त्याचे कारण आहेत बघा. आता ते टेम्परेचर हाय कसे मेंटेन करतात ते बघू आपण. पहिली गोष्ट एंडोथर्मी. त्यांच्या शरीरात अशी एक व्यवस्था असते की त्यांची बॉडी आहे ना टेम्परेचर वाढवते, स्वतःच क्रिएट करते आणि त्याचं टेम्परेचर हाय ठेवते, कॉन्स्टंट ठेवते. आता बाहेरून काहीही हो प्रॉब्लेम, बाहेरचं टेम्परेचर किती कमी जास्त हो, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतात, असं असतं. आता तुम्हाला माहिती आहे, हा, आता त्या कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचरमुळे, हाय टेम्परेचरमुळे काय होतं? त्यांचा स्टॅमिना वाढतो. ओके. आता साधं उदाहरण घ्या, ज्यावेळेस आपण रनिंग करतो, ओके, त्यावेळेस आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं. मग बॉडी काय करते? मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, घाम काढते बाहेर. आता त्यांचं हाय टेम्परेचर का असतं तुम्हाला सांगितलं. त्यांना काय पाहिजे असतो? स्टॅमिना पाहिजे असतो. जर शिकारीच्या मागं पळायचंय वाघाला, एखाद्या हरणाच्या मागं, तर बरेच लांबपर्यंत पळायला लागतं. जर त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर हाय नाही ठेवलं बॉडीने, तर त्यांना ती एनर्जी मिळणार नाहीये. हीट कशी तयार होते? सेल्युलर लेवलला, म्हणजे आपल्या पेशीच्या लेवलला. मी तुम्हाला ऑलरेडी समजवलंय. ओके. ज्या वेळेस ग्लुकोज मध्ये काय असतं? कार्बन, ओके, आणि ऑक्सिजन आपण वरतून घेतो. C+O2, कार्बन प्लस ऑक्सिजन, ही एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. त्याच्यातून हीट बाहेर पडते किंवा एनर्जी बाहेर पडते. त्यांना त्यावेळेस हाय एनर्जीची गरज असते. जर बॉडीचं टेम्परेचर ऑलरेडी हाय असेल तर इझिली एनर्जी तयार करता येते, फास्ट. जेवढं हाय टेम्परेचर, फास्ट एनर्जी त्यांना खेचता येते पेशींमधून किंवा पेशींना बनवता येते. त्याच्यामुळे त्यांचं बॉडी टेम्परेचर हाय असतं. त्याच्यामुळे काय वाढतो? त्यांचा स्टॅमिना वाढतो. जास्त दूरपर्यंत ते फास्ट पळू शकतात, जास्त वेळ. कोल्ड ब्लडेड ॲनिमल आपण नाही पळू शकत, हत्ती पळू शकत नाही. का? आपल्या बॉडीमध्ये ती हॉट ब्लडची अरेंजमेंट नाहीये. हॉट ब्लड म्हणजे काय? पटकन एनर्जी अवेलेबल होते. ॲजिलिटी म्हणजे काय? तत्परता, फास्ट, क्विक. आपण बघितलं ना कसं झडप मारतो वाघ एखाद्या याच्यावर, शिकारीवर, किंवा कुत्रा किंवा मांजर पटकन झडप मारते.
तेवढी फास्ट ॲजिलिटी निसर्गाने त्यांना दिली आहे. का तर भुकेलेले नाही राहिले पाहिजे ते. आणि स्पीड तर बोललो अगोदर आपण. आता त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीसाठी मग निसर्गाने काय केलं, त्यांचा मेटाबॉलिक रेट हाय केला. म्हणजे त्यांची पचनक्रिया आहे ना, पचनक्रिया तिचा स्पीड वाढवला. काय माहितीये, कच्चं मांस खातात. जर त्यांची मेटाबॉलिक प्रक्रिया जर हळूहळू असली तर ते मांस पचायला, जर समजा आपल्यासारखं आपण कार्निवोरस नाही, आपण मांसाहारी नाही आहेत, लक्षात घ्या. निसर्गाच्या याच्यानुसार आपल्याला 72 घंटे लागतात मांस पचवायला. त्यांचं क्विक पचतंय. का? त्यांचा मेटाबॉलिक रेट हाय असतो. म्हणजे पचन शक्ती त्यांची जास्त असते आणि फास्ट पचन होत आहे त्यांचं, आणि पटकन एनर्जी खेचून घेत आहे जे काय त्यांचं खाद्य आहे त्याच्यातून. म्हणून त्यांचं काय ठेवलं, हाय मेटाबॉलिक रेट. आता तुम्हाला सांगितलं मेटाबॉलिझम मध्ये सगळ्यात जास्त एनर्जी खर्च होते. अगोदरच्या लेक्चरला बघितलं आपण, अन्न पचवायला जास्त एनर्जी लागते. मग त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा हीट तयार होते. ज्यावेळेस मेटाबॉलिझम होत असतं त्यांचं, त्याच्यात हीट तयार होते आणि ती हीट त्यांना कामं येते. ओके, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायला. ज्यांचं टेम्परेचर हाय राहतं त्याच्यामुळे. आता हाय एनर्जी डिमांड सांगितलं तुम्हाला, त्यांची एनर्जी डिमांड हाय असते, त्याच्यामुळे मेटाबॉलिक रेट्स पण हाय असतो. ऍक्टिव्हिटी लेवल्स, त्यांचे ऍक्टिव्हिटी लेवल्स फास्ट असतात. थोडाच वेळ ऍक्टिव्हिटी करतात आणि फास्ट असतात, क्विक. ओके, आता तुम्ही विचारणार मग सर, ओके हा अजून एक, त्यांची जी ही एंडोथर्मी आहे, म्हणजे टेम्परेचर, जी बॉडीचं टेम्परेचर ऍडजस्ट करण्याची ताकद आपल्यापेक्षा जास्त असते. ओके, कारण त्यांना फर असते वरून. फर म्हणजे काय, केस असतात, केसाचं आवरण असतं. ओके, हिवाळ्यात आपण काय करतो, जुने लोक काय करायचे, जे जंगलात राहत होते ते कातडं पांघरायचे. कशाचं? जनावराचं. थंडीत, म्हणजे ते गरम ठेवायचं. कारण त्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी आहे, तो गुणधर्म आहे की गरम ठेवण्याचा. म्हणून ते त्यांचं जे शरीर आहे ते गरम राहतं. बाहेरची थंडी त्यांना काही करू शकत नाही. आता त्याच्यामुळे काय होतं माहिती का, आता बघा, त्यांना जर शिकार करायची असेल तर त्यांना वेगवेगळ्या टेरेनमध्ये, म्हणजे जंगलामध्ये किंवा मोकळ्या रानामध्ये किंवा थंड डोंगरावर, थंड वातावरणात, सगळ्या ठिकाणी त्यांना फिरावं लागतं शिकार करण्यासाठी, नाही तर भुकेलेले मरतील ते. म्हणून त्यांची जी टेम्परेचरची अडॅप्टेबिलिटी आहे, रेंज, ती जास्त आहे. बाहेरचं टेम्परेचर काही असो, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर आतल्या आत मेंटेन करतं ते प्रॉपर. 101 डिग्री सांगितलं मला, 101 डिग्री. आता दुसरी गोष्ट आणखी आहे का, आता तुम्ही म्हणणार एवढं हाय टेम्परेचर आहे, मग उन्हाळ्यात काय, बाहेरचं टेम्परेचर जर एकदम हाय झालं तर मग ते काय करतात माहितीये, जसा आपल्याला घाम येतो तसा काही कार्निवोरस प्राण्यांना घाम येतो, थोडासा, जास्त नाही. मग पहिलं काय करतात, ते हाफतात. कुत्रा बघितलाय हाफताना? कुत्रा कायम त्याचं तेच चालू असतं. का? बघा, जर आपल्याला घाम आला, जर आपण फुंकर मारली ना, गार वाटतंय. तसंच हा पूर्ण त्याची जी ही अन्ननलिका आहे ती ओली असते लाळेने, आणि त्याच्यावर जर जोर केलं, म्हणजे काय करतो आपण, हवा खेचतोय जोरात आणि सोडतोय, त्याच्यामुळे ते पूर्ण गार होतं. ओके, हा केल्यानंतर लगेच तो असं पण करतो कुत्रा. लक्ष द्या थोडंसं. त्याच्यामुळे ती थंडवा येतो, पूर्ण आतमध्ये जातो. त्याच्या बॉडीचं टेम्परेचर एकदम जास्त असतं, ते कमी करायला प्रयत्न करतं. कारण बाहेरच जर जास्त हीट आहे तर मग ते काय करणार. ओके, दुसरी गोष्ट, वॉटर सोर्सेस. मग उन्हाळ्यात काय करतात, ते जिथं वॉटर सोर्सेस असतात, वाघ वगैरे, ते जाऊन बसतात. आता बघा, तुम्ही उन्हाळ्यात जर कधी बघायला गेले एखाद्या याच्यामध्ये, जंगलामध्ये किंवा सफारीमध्ये, जंगल सफारीमध्ये वाघ वगैरे बघायला गेले, तर ते थंडाव्यात, जिथं गारवा आहे तिथं जाऊन बसलेले असतात उन्हाळ्यात. कारण बाहेरचं टेम्परेचर जास्त आहे, त्यांचं ऑलरेडी ब्लड हॉट आहे. अवघड होईल ना, गरम होऊन जाईल शरीर त्यांचं. जास्त गरम नको आहे त्यांना. मग ते मेंटेन करण्यासाठी वेळच्या वेळेलाच ते उठतात, नाहीतर झोपा काढतात. आता समजलं झोपा का काढतात ते? पटकन कुत्रा जातो, एखाद्या गाडीच्या मागे जर लागत असेल तर गाडीच्या मागे लागतो किंवा कशाच्या मागे, आणि पटकन लगेच येऊन झोपतो आणि लगेच, म्हणजे त्याचं बॉडीचं लगेच थंड करण्याची प्रक्रिया चालू होते. मग लक्षात आलं, आता दिवस आणि रात्र हे झोपतात का? फक्त कामाच्याच वेळेस, शिकारीच्याच वेळेस उठतात आणि फटकन एनर्जी यूज करतात क्विकली आणि येऊन परत झोपतात. आता आणखी एक आहे बघा, तुम्हाला सांगितलं रेस्टिंग, म्हणजे ते जास्तीत जास्त आराम करतात. लक्षात आलं ते? आता हीट डेसिपेशन थ्रू फर, म्हणजे त्यांचं जे हे असतं ना, फर, केस, त्याच्यातून सुद्धा बरेचसे प्राणी हीट डेसिपेशन करतात. ओके,
डिक्रीज्ड मेटाबॉलिक रेट. जर हीट वाढली बाहेरची आणि शरीराची, मग ते काय करतात, त्यांचा जो मेटाबॉलिक रेट आहे, ओके, जो पचनचा रेट आहे पचनाचा, तो हळू स्लो करतात. ओके, त्यांच्याकडं ती पॉवर दिलेली आहे निसर्गाने, तो रेट स्लो करण्याची. आपल्याकडं नाही आहे, स्लो करतात मेटाबॉलिक रेट, त्याच्यामुळे जास्त हीट तयार होत नाही. मला सांगितलं ना, मेटाबॉलिझममध्ये ज्या हीट तयार होते. हां, आता तुम्ही म्हणणार एक प्रश्न राहिला, सर मांजर गुरगुर का करते? मेटाबॉलिझमवरच आहे. जर गुरगुर केला प्राण्याने किंवा मांजरीने, वाघ पण करतात, सिंह पण करतात, गुर्र, पोट त्यांचं असं ड्रर करतं, गुर्र करतात, किंवा मांजर घेतली आपण तर गुर्र करायला लागते. का? त्यावेळेस ते काय करतात, त्यांचा मेटाबॉलिक रेट वाढवतात. ते गुर्र केल्यामुळे त्यांचं जे पचन आहे ना, पचनची क्रिया फास्ट होते. त्याला काय म्हणतात, मेटाबॉलिक रेट, म्हणजे पचनाची क्रिया त्यांची फास्ट होते ते गुर्र केल्यामुळे. त्याच्यामुळे त्यांना पटकन एनर्जी अवेलेबल होते. ओके, तेव्हा त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन राहतं, हाय टेम्परेचर. तर बघा, हे कारण आहेत विचार करण्यासारखे. आता हे का सांगतोय मी तुम्हाला, कारण आपल्या शरीरात कसं होते ह्या सगळ्या गोष्टी, घामाचं बघितलं आपण, ओके, एनर्जी कसं शरीर तयार करतं ते पण बघितलं. पण आता पुढच्या गोष्टी बघणार आहोत आपल्या श्वासोच्छवासाच्या. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्राणी जे कार्निव्होरस आहे, जे मांस खातात, ते पटकन येऊन दिवस आणि रात्र झोपतात का? मांजर गुर्र का करते घेतल्यानंतर? तर हे कारण आहेत बघा त्यांचे.